आणि काय जोश आहे? आपल्याला माहिती आहे की या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी जेव्हापासनं ते पंतप्रधान झाले आहे तेव्हापासनं आपल्या तिरंग्याला तीच आन बान शान तेच त्याचं महत्त्व या जगाच्या प्रत्येक व्यक्तीला या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत पडलं पाहिजे, त्याच्या मनात देशभक्ती जागृत झाली पाहिजे। म्हणून त्यांच्या आव्हानानुसार पूर्ण देशभरात या तिरंगा रॅलीचं आयोजन होत असते आणि आजही आपण पाहिलं की या रॅलीला जो वाढता उत्साह आहे यामध्ये वाढती जी तरुणाई आहे, जी सर्व नवीन पिढी आहे, ही सर्व पिढी आज या तिरंग्याला आपल्या सर्वोच्चपरी मानून या तिरंगा रॅलीत सहभागी झाले आणि हा जो उत्साह आहे याहून आपल्याला लक्षात येईल की नवीन पिढीमध्ये सुद्धा प्रचंड देशभक्ती त्यांच्या मनामध्ये आज त्याचं रोपण झालेलं आहे आणि या माध्यमातून भविष्यात एक देशभक्त पिढी घडण्याचं काम होणार आहे। आजच्या दिवसानिमित्ताने युवांना काय आवाहन कराल? मी सर्व युवकांना हेच आवाहन करणार आहे की या आपल्या देशाला सर्वोच्च बनवण्यासाठी, या भारत मातेला सर्वोच्च ठिकाणी बसवण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली पाहिजे आणि या देशाला विकसित भारत करण्यासाठी प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे। दादा, जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली, त्यामध्ये सर्व आमदार, खासदार आणि वतनदार नेते अविरोध झाले, मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक होत आहे, कसं पाहता? नाही, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे याच्यामध्ये मतदार असतात तेच याच्यामध्ये उभे राहू शकतात। ही सहकाराची निवडणूक आहे, ही जनरल निवडणूक नाही आहे आणि पूर्ण संचालक मंडळच अविरोध व्हावं यासाठीच आमचे सगळ्यांचे प्रयत्न होते। आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांना, आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात सहकारात सुद्धा ही पहिली बँक असेल जिथे आम्ही पहिल्यांदा सर्व पक्ष एका जागी बसवले आणि कुठेतरी निवडणूक होऊ नये, वायफळ खर्च होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केला। आता जर निवडणुका झाल्या तर एनडीए माघारी होईल आणि यांच्या आघाडीला बहुमत मिळेल असं त्यांनी निवडणूक लावावी, ते आता सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यांचा निकाल लागणार आहे। त्यांनी जर निवडणूक लावली तर निश्चित संजय राऊतांना कळेल की त्यांच्याजवळ जे काही उरलं आहे तेही उरणार नाही आणि त्यांनी जो काही यशस्वी प्रयत्न केलेला आहे शिवसेना संपवायचा तो पूर्णपणे यशस्वी होईल। दादा, आपल्या जिल्ह्यामध्ये राहुल बोंद्रे भाजपाच्या प्रवेशाच्या वाटेवर आहे, सर्वत्र विरोध असताना विखे पाटील यांच्या माध्यमाने ते भाजपात जात आहे, आपल्या काही सहमती वगैरे घेतली, आपली परवानगी घेतलेली आहे का? नाही, हा विषय शेवटी असा असतो की पक्षश्रेष्ठी याच्यावर निर्णय घेत असतात आणि निर्णय घेताना सर्वांशी चर्चा करूनच निर्णय होईल। त्यामुळे पक्षश्रेष्ठींपर्यंत जर ही काही गोष्ट असेल किंवा असं काही विखे पाटलां साहेबांमार्फत अशा काही चर्चा झाल्या असतील तर विखे पाटील आज भाजपमध्येच आहेत, त्यामुळे त्यांच्यामार्फत सुद्धा हा जर प्रयत्न झाला असेल तर आमच्याशी पक्षश्रेष्ठी बोलतील आणि त्यानंतर योग्य निर्णय होईल। आपण स्वीकारणार, जिल्हावासी स्वीकारणार? पक्षामध्ये आम्ही सर्वांना स्वीकारतो आहे, पूर्ण देशभरात महाराष्ट्रात सगळ्यांना स्वीकारतो आहे। लोक येतात आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टी, नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्रजी यांचं नेतृत्व आवडते। त्यांना आपण कित्येक नेते जे आले, तुम्ही ऐकलं असेल की आम्ही आमच्या मतदारसंघाच्या, आमच्या भागाच्या विकासासाठी येतो आहे, त्यांनी हे सुद्धा शिक्कामोर्तब करतात आहे की भाजपच या देशाचा, या महाराष्ट्राचा विकास करू शकते। मोदीजी, देवेंद्रजी यांचं नेतृत्व सिद्ध झालं आहे, हे याच्यातून अधोरेखित होतं। शेवटचा प्रश्न, सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेसंदर्भात वाद सुरू आहेत आणि काही दिवसांपासून शिवसेना ही वरचढ ठरत आहे अशी चर्चा देशभरात, तुम्ही कसं पाहताय? हे बघा, सुप्रीम कोर्ट हे आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे, त्यामध्ये युक्तिवाद करणं म्हणजे वरचढ ठरणं नसते। शेवटी निकाल हा त्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देणार आहेत आणि जो म्हणजे कायद्याला धरून असेल असाच निर्णय त्यामधनं होईल आणि वरचढ आणि खाली असा काही प्रश्न नसतो। उद्या दुसऱ्या शिंदे साहेबांचे वकील उभे राहिल्यानंतर सुद्धा आपल्याला लक्षात येईल की शिंदे गटांचाही युक्तिवाद तेवढाच जोरदार राहील की तेही वरचढ ठरतील। उच्च होत्या, त्यांना जास्त सीटा पाहिजे होत्या, त्यामुळे त्या लोकांनी पॅनल उभं केलं आहे आणि म्हणून काही जागा या अविरोध होऊ शकल्या नाही, पण त्यावर निवडणूक होऊन एक पारदर्शक निवडणूक होऊन त्यातनं निकाल येईल।